ठाणे शहरात आणि ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील पत्रकार कक्षात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। सदर अभिवादनाच्या कार्यक्रमाला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत तोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। गेल्या 2 वर्षांपासून ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। यंदाच्या कार्यक्रमाला आयुक्त सौरभ राव हे उपस्थित राहणार होते, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत तोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा उत्सव कार्यक्रम पार पडला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, दैत्याचा राजा शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता जिजाई या सर्वांना मनापासून अभिवादन करतो। आणि आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करीत आहोत। तुम्ही पत्रकार संघात मगाशी संजय बोलला तसं पत्रकार संघाने ॲक्च्युली पत्रकारांनी बाबासाहेबांचं सातत्याने पुण्यस्मरण करणं ही केवळ आजच्याच दिवशीच नाही, पण अदरवाईज पण त्यांनी पुण्यस्मरण करण्याची गरज आहे। कारण का फ्रीडम ऑफ प्रेस आणि एक्सप्रेशन हा मुळातच हा पत्रकारांसाठी जी काही तरतूद आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळाले। ते योगदान आपल्यामुळे बाबासाहेबांचं योगदान आहे की आपल्याला प्रत्येकाला जसं आपल्याला म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन हा आपल्याला जो मूलभूत अधिकार घटनेने दिलेला आहे तोच अधिकार आपण पत्रकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला आणि ही मोठी अचिव्हमेंट आहे घटनेची आणि पत्रकारांसाठीची। बऱ्याच लोकांना माहिती नाही की आद्य पत्रकार महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर होते, याच्याविषयी फारच पत्रकारांना माहिती नाही। कारण का मुळात आज कितीही काही म्हटलं तरी पत्रकारितेचा जो काही मापदंड आहे तो महात्मा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून त्याच्यामुळे पत्रकार संघाने किंवा तमाम पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणं ही काळाची गरजच नाही तर ते आद्य कर्तव्य असं मी समजतो। आपण बाकीचे म्हणजे अनेक लोकांचा पत्रकारितेमध्ये योगदान सगळ्यांचंच योगदान आहे, परंतु त्याचा मूलभूत जो पाया कोणी घातला असेल तो महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे। तर मला वाटतं की ही पत्रकार संघाने खूप चांगली एक परंपरा गेल्या वर्षीपासून सुरू केलेली आहे की सगळ्याच महामानवांना अभिवादन करण्याची परंपरा पत्रकार संघाने केलेली आहे। डॉक्टर आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्याच ह्या महामानवांनी समाजासाठी मोठं योगदान दिलेलं आहे। शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। घटनेच्यामुळे आपण आज सगळेजण जे काही बोलत आहोत किंवा जे काही कृती करत आहोत ते घटनेमुळे करत आहोत, त्याचा पूर्ण योगदान डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेलं आहे। आरक्षणाची मूळ तरतूद ही छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिली। ह्या सगळ्या गोष्टींचं आपण पत्रकार म्हणून कुठेतरी आत्मचिंतन, ह्या पत्रकारिता करताना आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। कारण हे काही हे संचित आपल्याला असंच लाभलेलं नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची ती जी काही कार्यपद्धती होती ती अशीच लाभलेली नाही, त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले। पूर्णपणे स्वराज्याची निर्मिती करताना ह्या सगळ्या समता हा त्यांचा मूळ हेतू होता। महात्मा फुलेंनी जे काम केलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, छत्रपती शाहू महाराजांनी जे काम केलं त्यासाठी खूप त्यांनी वेदना सहन केलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपल्याला हे संचित लाभलेलं आहे, हे संचित आपण असंच जपूयात आणि पुढच्या पिढीसाठी हे संचित आपण असंच देण्याची आपली जबाबदारी, पत्रकारांची जबाबदारी आणि आजच्या घडीला पत्रकारांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे। की पूर्वी आम्हाला असं सांगायचं, ज्यावेळेला आम्ही पत्रकारिता शिकायचो त्यावेळेला की समाज आणि शासन याच्यामधला दुवा म्हणून पत्रकारांनी काम करावं, त्या याच्या पलीकडे जाऊन पत्रकारांनी खूप मोठी भूमिका निभावायची गरज आहे। कारण का आज ज्या पद्धतीने सगळं पत्रकाराची ज्या विषयीची जी काही चर्चा सुरू होते तर मला वाटतं की विश्वासार्हता हा पूर्वी वर्तमानपत्र म्हणजे लिखित एक दिवसाचा लिखित इतिहास होता, तर पत्रकारांनी आपली विश्वासार्हता जपण्याची आज खरी गरज निर्माण झालेली आहे। तर मला वाटतं की त्याची सुरुवात आज बाबासाहेबांना अभिवादन करून झालेली आहे। तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी प्रतिसाद किंवा तुमच्या कृतीमध्ये परिणाम ह्या सगळ्या पत्रकारांना दिसून अशी अपेक्षा व्यक्त करतो। मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल महापालिकेच्या वतीने माझे सहकारी रोडे साहेब असतील, बिरारी साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि केवळ अभिवादन न करता त्यांचा विचार आपण कसा वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे लेखणी आहे, म्हणजे आपण म्हणतो की ज्या वेळेला तलवार
नाकाम होते त्यावेळेला लेखणी काम करते. त्याच्यामुळे लेखणीचं खूप मोठं महत्त्व आत्ताच्या लोकशाहीमध्ये आहे. तर लोकशाहीमध्ये पत्रकारांनी जर लेखणीचा जर खरोखरच प्रभावीपणे वापर केला तर काही होऊ शकतं. तर मला वाटतं की ह्या निमित्तानं तेवढा जरी बोध घेतला आपण तरी खूप मोठी प्रेरणा घेतल्यासारखं होईल. परत एकदा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा. इथे महात्मा फुले शाहू महाराज यांच्या सर्व यांना अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 33व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. बाबासाहेबांनी जसं पत्रकारितेला आपल्याला पत्रकारितेचं योगदान आहे तसं महिलांच्या मुक्तीचं योगदान सुद्धा त्यांच्याकडे जातं. महिलांना त्यांच्या हक्क देण्याचं काम त्यांनी केलं आहे. हिंदू कोड बिल करता बाबासाहेबांनी राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि हिंदू कोड बिल लागलं. त्यामुळे आपल्या जे आता आपल्या प्रत्येकाच्या मिसेस आहेत, आपली बहीण आहे, आपली मावशी आपली आहे, त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमधला अधिकार मिळाला. आणि आणखी जास्त प्रकर्षाने सांगायची गोष्ट अशी की त्या काळामध्ये ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या त्यांची तर शूद्रापेक्षाही एकदम हालत खराब होती. एखादी ब्राह्मण महिला जर विधवा झाली तर त्या महिलेचे केस कापले जात होते किंवा तिला घरापासून परिवारापासून लांब ठेवलं जात होतं. अशा ब्राह्मण महिलांच्या सुद्धा ह्या अधिकारामुळे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणल्यामुळे त्यांना ते अधिकार मिळाले. त्या अधिकाराच्या ह्यात आज ब्राह्मण महिला सर्व आल्या आणि त्या शिकतायत. शिकून त्यांना त्याचे अधिकार प्राप्त झाले. ही बात वेगळी की बाबासाहेब मानत नाही, परंतु बाबासाहेबांनी या आपल्या सर्व पृथ्वीतलावरती लोक आहेत म्हणजे आपल्या देशातच नाही तर अख्ख्या जगामध्ये लोकांवर त्यांनी उपकार केलेले आहेत. त्यांचे उपकार आहेत. हा अधिकार आपल्याला न्यायाचा अधिकार दिला, त्यांनी न्याय आपल्याला भेटला, आपला हक्क दिलास. तर त्या बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपण अतिरिक्त आयुक्त एक माळी साहेब, रोडे साहेब, बिराड साहेब, माझे मित्र रवींद्र मांदेकर हे आले त्यावर त्यांचे आभार मानतो. आयुक्त येणार होते, आयुक्तांनी मला काल पण बोलले तो, परंतु त्यांची तब्येत अचानक हलवल्यामुळे किंवा ते आजारी असल्यामुळे ते आले नाही आहेत. त्यांनी तसं हे केलेलं मेसेज पाठवला होता आणि आपण सर्व आलात साहेब आणि आमच्या तुम्ही येतात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आपला कार्यक्रम संपला जाहीर करतो.